तुला जपणारा आहे हे मालिका काल 17 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. कालचा भाग हा खूपच इंटरेस्टिंग होता. आपल्याला असं पाहायला मिळालं आहे की अथर्वची बायको अंबिका ही एक्सपायर झालेली आहे आणि त्यांना एक वेदा नावाची गोड अशी मुलगी आहे. आई गेल्याच्या धक्क्यामुळे तिने बोलायचं सोडून दिलेलं आहे. ती घरामध्ये कोणालाही एक शब्दही बोलत नाही. ती सतत तिची बाहुली घेऊन तिच्या आईची आठवण काढत दुःखी बसलेली असते. इकडे मीरा नावाची एक मुलगी आहे जी देवी आईची खूप सेवा करते. पुजाऱ्यांना फुलं आणून देते, त्यानंतर पाणी आणून देते, पण देवीच्या तोंडाकडे सुद्धा पाहत नाही. तिचे काकाच तिथे पुजारी म्हणून असतात. तिचं नाव आहे मीरा. मीरा देवी आईवर काय एवढी प्रचंड रुसलेली आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. कारण की तिची एक बहीण, मोठी बहीण लहानपणीच हरवलेली आहे आणि जी अजून सापडलेली नाही आहे. त्यासाठी ती देवी आईवर प्रचंड रुसलेली आहे. मीराला तिची काकी खूप त्रास देत असते. मीरा घरातली सर्व कामं करते, पण काकी तिला अजिबात बरं बोलत नाही. अथर्वच्या ऑफिसमध्ये माया नावाची एक मुलगी काम करते. तिला प्रचंड अथर्व आवडत असतो. ती अंबिकाच्या फोटोसमोर अगदी विचित्र प्रकार करते आणि म्हणते की अथर्व फक्त माझा आहे आणि त्याला मी मिळवणारच आहे. माया ही खूप विक्षिप्त मुलगी दाखवलेली आहे. इकडे अथर्वची आई अथर्वला रिक्वेस्ट करते की वेदासाठी तिला आईची माया मिळवून द्यावीच लागेल. त्यासाठी तरी तुला दुसरं लग्न करावंच लागेल. आणि अंबिकाचं वर्षश्राद्ध आलेलं आहे. त्या दिवशी नक्की काय घडणार? काय अथर्व लग्नाला तयार होणार का? आणि ते सुद्धा मायासोबत. त्यानंतर वेदा कधी बोलायला लागणार? वेदाला आईची माया मिळणार का? इकडे मीराला तिची बहीण सापडणार का? अशी अनेक रहस्य या मालिकेत उलगडणार आहेत आणि खूपच रहस्यमय अशी ही मालिका ठरणार आहे. पाहत रहा, तुला जपणार आहे.